जय शिवराय. मित्रांनो, अखंड महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा मालक आहेत, शेतकरी वर्गांनी आज लाईव्ह यायचं खूप दिवसातून कारण एकच आहे. एक वाईचा भुरटा बोलतोय. एक मुंबईचा पोपट हे बोलला, ते बोलला. त्या भुरट्याला मी सांगतोय, या राहुल पाटीलचा चॅलेंज आहे तुला. तू कधी पण लाग माझ्याशी, कुठं पण लाग. तू स्वतःला पैलवान समजतो ना, यो बैलगाडी क्षेत्र साईडला ठेव. तर तू सांगशील तो आखाडा, तू सांगशील तो मैदान, हे माझे दोन हात तुझ्यासाठी कधी तयार असतील. कधी जिथं बोलशील तिथं जागा तुझी. बोलशील वाई मध्ये बी तयारी आहे माझी. चल, राहिला इलेक्शन. बैलगाडा क्षेत्रात तुला इलेक्शन पाहिजे ना. ए भुरट्या, चल इलेक्शन लावू आपण. कुठल्या भागामध्ये इलेक्शन लाव तू. तुझ्या वाईमध्ये इलेक्शन लाव. वाईमध्ये उभा राहतो मी. वाईमध्ये यो राहुल पाटील एक सच्चा माणूस आहे. जे गोर गरीब बैलगाडा मालक आहेत, त्या गोर गरीब बैलगाडा मालकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी भांडलोय. लोकांचे पैसे घेऊन लोकांच्या स्टेजवर, मंचावर उभा राहायला नाही गेलो मी. नाशिकचा मैदान महाराष्ट्र केसरी होता, हिंद केसरी होता, आपल्या संघटनेचा होता, नव्हता ना. जर कोणाच्या आपण गावामध्ये जाऊ, माईक घेऊन दादागिरी करू, कमरेला घोडा लावू, घोडा, ते घोडे आहेत ना घोडे, तेव्हा असे मावलून सोडणार. मावलून ते नाशिक कराय तर सोडलाय. ये मुंबईमध्ये, ये मंचावर राहू बा. या आग्र्याचा कचका दाखवतो तुला. पोपट कसा उडतो ना, बघ आता तुला दाखवतो. तुला वाटला एवढे दिवस कोणी भेटला नाही ना. जो नादी लागलाय ना, त्याला संपूर्णच सोडलाय. अर्धा सोडला नाही. तू कोणच्यावर पण तुझं दुकान चालव, कोणावर पण दुकान चालव, तुला राहुल पाटील लय मागात पडणार. या बैलगाडी क्षेत्र साईडला ठेव. बोल, कुठे पण चॅलेंज आहे आपला, कुठे पण. यो पोपट असा उडणार ना तुझ्यावर, तुला खालून वरपर्यंत चालायला जागा नाही राहणार ना. कधी पण ओपन चॅलेंज आहे. काय वाईमध्ये पण यायला तयार आहे, कधी पण सांग. या बैलगाडा क्षेत्राला वाटत होता चांगले वलन द्यावा, या बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगलं काहीतरी करून देऊ आपण. बैलगाडा क्षेत्रातील आपले अध्यक्ष शिवाय आबा यो हॅकर आहे. या हॅकरच्या मागे जास्त दिवस लागू नका, तर हा बैलगाडा क्षेत्र बंद पडेल. भुरट्यांची टोळी जमा केलेली आहे. आबा, तुमच्यासारखे चांगले माणसं आहेत ना. आमच्या मुंबईमधील जी संघटना आहे, पूर्ण संघटना तुमच्या सोबत होती ना, आता सुद्धा आहे. कारण की आबा एक देव माणूस आहे.